नमस्कार. मार्मिक संवाद अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार. मार्मिक कट्ट्याच्या माध्यमातून आज आपण श्री सुरेश विश्वनाथ राजूरकर यांच्याशी संवाद साधणार आहोत की जे सेवानिवृत्त आहेत. नमस्कार राजूरकर साहेब. आमच्या दर्शकांना तुम्ही ज्या खात्यामध्ये सेवा बजावली त्या खात्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. मी पाटबंधारे खात्यात सर्व्हिसला होतो. मायनर प्रकल्प, मध्यम प्रकल्प आणि मीडियम अशा तिन्ही विभागात काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील 1 नंबरचा KTवर हिंगणी येथे कोपरगाव तालुक्यात आल्याचं ते कामसुद्धा आमच्या विभागामार्फत करण्यात आले होते आणि ते काम आम्ही 1 नंबरचं केले आणि त्या KTवरला सगळ्या महाराष्ट्रातील विभागातून पसंती आली. अशा प्रकारचे कामं, परत TBM, वॉटर ऑफ व्हेलॉसिटी, अजून म्हणलं तर रॅकिंग आउट जाईंट, अजून खडीचे प्रकार, काँक्रीट कशा प्रकार टाकते याच्यावर आम्ही इंग्रजाप्रमाणे इंग्रजाचे कामे जसे 100 वर्षे टिकतात तसे आपलेही कामं टिकावं या दिशेने एक आमची ग्रुप होता. त्यामुळं आम्हाला तसे कामं मिळत गेले आणि त्यात आम्हाला समाधान मिळत गेले. धन्यवाद राजूरकर साहेब. आमच्या दर्शकांना सांगा की तुम्ही सेवा केव्हा सुरू केली आणि तुम्ही सेवानिवृत्त केव्हा झालात? मी 24/2/72ला सर्व्हिसला लागलो आणि 20/8ला मे महिन्यात रिटायर झालो. साधारणतः 1972 ते 2008 असा मोठा कालावधी आपण सेवा बजावली आहे. एवढा मोठा कालावधी सेवा बजावल्यानंतर तुम्हाला सेवानिवृत्ती घ्यावी लागली वयानुसार. परंतु दररोज इतकं काम करत असताना अचानक सेवानिवृत्त झाल्यानंतर तुमची भावना काय होती जरा आमच्या दर्शकांना सांगा. सेवानिवृत्त झाल्यावर काय करायचं, रोज आम्हाला फील्ड ड्युटी असायची. घरात बसून तर आपलं काय होणार आहे, काय नाही, हीच भ्रमंती असायची. मग कुठं टूरला जावं का, किल्लेगड पाहावं का, अशा ह्याच्यात आमचा एक ग्रुप तयार झाला होता. त्यातनं आम्ही असा काही काळ लोटत गेलो. परंतु 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर सेवानिवृत्तीनंतरचा आजपर्यंतचा बराच कालावधी तुम्ही घरामध्ये बसून किंवा पाहुण्याकडे जाऊन, मुलाकडे जाऊन घालवता. परंतु दररोज तुमची जी दिनचर्या आहे त्या दिनचर्येबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. मी सकाळी 10 वाजता घराबाहेर पडल्यानंतर आमचा एक सकाळचा ग्रुप असतो. पेपर वाचणे, एकमेकाच्या काही अडीअडचणी समजावून घेणे, डॉक्टरकडे जाणे आणि एकमेकाला पेपरबद्दल कशाबद्दल असं चर्चा करत 1-2 तास घालवणे. त्याच्यानंतर दुपारी थोड्या वेळ घरी येऊन झोपणे, चहा घेणे, 4 वाजता शिवनेरीला जाणे. तिथं एक आमचा सर्व प्रकारचे ज्येष्ठ न्यायाधीश असतील, प्रिन्सिपल असतील, असा एक सगळा आमचा 40 माणसाचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळ्यांच्या व्यथा बिता, बाबा कोणाला मुलाचा त्रास असेल, कोणाला मूळव्याधाचा त्रास असेल, कोणाची काय अडचण असेल, आम्ही सगळ्याला एकमेकाला सांगायचो. त्यातनं दुःख आमचं किंवा आमचं जे होतं ना, वरचेवर हॅपी लाईफ होत चालले. आता राजूरकर साहेबांनी आपल्याला सांगितलं की त्यांचं जीवन जे आहे वरचेवर आनंदी होत चाललेलं आहे. राजूरकर साहेब, उतार वयानुसार अनेकांना व्याधी जडतात किंवा काही लहान मोठ्या दुःखांना, आजारांना सामोरं जावं लागतं. परंतु आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त राहावं यासाठी तुम्ही ज्येष्ठ मंडळी कोणती काळजी घेता आणि कोणती खबरदारी घेता आमच्या दर्शकांना सांगा. आपण तर 50 नंतर रिटायर किंवा 60 नंतर रिटायर झालेला असतो. आपल्याला महत्त्वाचं म्हणजे एकटं फिरायला जाऊ नका, ग्रुपनं फिरायला जावा. रामदेव बाबा माध्यमातून तुम्ही रोज स्वतःसाठी आत्तापर्यंत दिलेला नाही आहे, परंतु स्वतःसाठी 1 तास देत चला. त्यातनं तुम्हाला बेनिफिट आहे. तुम्हाला डायबिटीस होणार नाही, चष्म्याचा त्रास होणार नाही, कोणतेही शुगर वाढणार नाही. पण स्वतःसाठी रोज 1 तास दिला, मन प्रसन्न राहून किरकिर होणार नाही. हे झालं तुमच्या
शारीरिक आरोग्याबद्दल, परंतु मानसिक आरोग्य किंवा मानसिक आनंद घेण्यासाठी तुम्ही काही वाचन वगैरे करता का? त्याबद्दल थोडंसं आमच्या दर्शकांना सांगा. मी अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहे यांचा रोज 8 माळ जप करतो आणि त्यांच्या सानिध्यात राहून एक जरी स्वामींचं म्हणणं आहे, तुम्ही एकच माणूस सुधरा, बाकी काही करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि शक्यतो कारसेवा करा, पत्राळ्या उचला, पाणी द्या, आमकं करा. त्यात जे सुख आहे ते नुसतं माईक हातात घेण्यात सुख नाही आहे. जितकं तुम्ही हे कराल तेवढं तुम्हाला त्याचा लाभ मिळत जाणार. खरोखरच अध्यात्मसेवा किंवा अध्यात्म कार्य हे प्रत्येक व्यक्तीला मानसिक आणि आंतरिक सुख देणार असं कार्य आहे. राजूरकर साहेब, आता यवना तुमच्याकडे इतका वेळ आहे, मग या वेळेदरम्यान एक सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्य करण्याचं तुमच्या डोक्यामध्ये काय आहे का, किंवा तुम्ही सामाजिक काम काय करता का? तर त्याबद्दल थोडक्यात आमच्या दर्शकांना सांगा. आम्ही ज्येष्ठ लोकांचं आमचं संघटना आहे, ज्येष्ठ नागरिक संघटना, त्याच्या माध्यमातून आम्ही काय अशा अडचणी आल्या आहेत किंवा भांडीवाली असेल, एखादा मजूर असो, त्याला काय मदत करता येईल, त्याच्या पोराला कसं शिक्षण दिलं जाईल, त्याच्या व्याधीपासनं दवाखान्याच्या खर्चापासनं किती प्रकारे मदत करता येईल, यथाशक्तीनं किती देता येईल, हे आमचे नेहमी प्रयत्न चालू असतात. अतिशय छान उपक्रम आणि संकल्प तुमचा आहे. परंतु याचबरोबर आता आपण जुन्नरमध्ये राहता, त्या भागामध्ये झाडी भरपूर आहेत, तरीही वृक्षारोपणाचा काय संकल्प किंवा काही काम तुमच्या हातून होत आहे का? त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. वृक्षारोपणाचा कार्यक्रम मला, माझ्या फॅमिलीला, मुलाला खूप आवडतो. त्यांची मित्र संघटना आहे, त्यांच्याकडनं ह्याच्या माध्यमातून आम्ही रोपं किंवा वेगवेगळी झाडं गोळा करून शिवनेरीवर टाकतो. शिवनेरीवर एक झाड वाचवण्यासाठी सतत आम्ही प्रयत्न करतो. एक जर झाड नाही वाचलं ते मग आम्हाला फार दुःख होतं. बरेच लोक काय 1000 झाडं लावून जातात, त्यातले 5सुद्धा झाडं शिल्लक नसतात. आम्ही एकच झाड वाढवतो, त्याची 5 वर्षाची गॅरंटी देतो. आम्ही बऱ्याच भागात नारळाचे रोपं लोकांना दिलेले आहेत. नारळ झाड जर नाही आलं तर आम्हाला 500 रुपये द्या, नारळ आलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल, असं खेडेपाड्यातल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही कार्यक्रम राबवलेला आहे. अगदी बरोबर आहे राजूरकर साहेबांचं, की फक्त वृक्ष लागवड करण्यापेक्षा त्या लावलेल्या वृक्षांचं संवर्धन करणं ही सुद्धा एक प्रत्येकाची जबाबदारी आहे, आणि तेच खरं वृक्षारोपण ठरेल. राजूरकर साहेब, आपण आता बऱ्याच विषयावरती उहापोह केला, परंतु आपण आपल्या कुटुंबाबद्दल, मुलांच्याबद्दल थोडक्यात आमच्या दर्शकांना सांगा. कुटुंब म्हणलं तर मुलं आणि सुना, मी सुनांना जास्त भाव देतो. सुना कशा आहेत, आपल्याला वेळेवर जेवण देतात. मुलगा कसा आहे, आपला आईने दवाखान्याचं बघतो, घरीही सुनबाई आणि आम्हीच असतो. ऐन वेळेस औषध संपलेलं असतो, बीपीची गोळी संपलेली, तेवढं जर जरा गोड बोललं ना तत्परतेने वेळेवर मिळते आणि आमचे प्रश्न सॉल्व होतात. अगदी बरोबर आहे. कुटुंबामध्ये सलोख्याचं वातावरण ठेवणं म्हणजेच आपल्याला स्वतःला आणि कुटुंबाला आनंद प्राप्त करणं असं आहे. आता राजूरकर साहेब, तुमचा सेवानिवृत्तीचा काळ अतिशय आनंदमय आणि सुखदायी असा आहे. बरेच सेवानिवृत्त व्यक्ती आहेत, सेवानिवृत्त स्त्रिया, पुरुष हे जिकडे तिकडे आपण पाहतो, परंतु सेवानिवृत्तीनंतर एक चांगला आणि निखळ आनंद घेण्यासाठी सेवानिवृत्त व्यक्तींनी कोणत्या कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला पाहिजे, हे जरा आमच्या दर्शकांना सांगा. पहिलं आपल्या मुलावर आपलं लक्ष पाहिजे. आपला जर मुलगा व्यवस्थित असला ना त्याच्याशी वादविवाद घालू नका, थोडेफार चर्चा करा, पण जास्त वादविवाद घालू नका. आणि अपत्याला जितकं तुम्ही हे करसाल त्याच्यातनं तुम्हाला सुख पण मिळतं, अपत्यालाही उडी लागते. त्याला 1 मार्काचे जर प्रश्न विचारले अपत्याला, तो हळूहळू 2 मार्काचे त्याला एक सवय होऊन जाते आणि
शेवटी मुलाशी आपले संबंध चांगले असल्यामुळं घरात वादविवाद पण होत नाही, समाधान आहे. दोन्ही मुलं पण म्हणते बाबा पप्पा काय सांगते ते बरोबर आहे. म्हणजे कौटुंबिक सलोखा आणि जबाबदारीची जाणीव या दोन गोष्टीची काळजी घेतल्यानंतर सेवानिवृत्त जे जीवन आहे, जो काळ आहे, तो अतिशय सुखाचा आणि समाधानाचा जातो. असे मूळचे पंढरपूरचे असणारे परंतु सध्या जुन्नर येथील रहिवासी असणारे श्री सुरेश विश्वनाथ राजूरकर यांनी आपल्याला सांगितले. त्यांचा पुढील कालावधी अतिशय छान जावो, त्यांचं आरोग्य तंदुरुस्त राहो, याच पांडुरंगाचरणी प्रार्थना करूयात आणि थांबूयात. धन्यवाद.